हॅलो फ्रेंड्स, आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टींच्या विषय हे करणार आहोत. म्हणजे जसं की गुरु आणि शिष्यांच्या गोष्टी. माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी तुम्हाला दाखवू शकते. पण आता मी त्याच्यातल्या गोष्टी नाही सांगणार आहे, त्यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन देणार आहे. म्हणजे जसं की रामायण, महाभारत असे कथा तुम्ही ऐकल्या असतील, काही जणांनी नाहीच ऐकलं असते. तर त्याच्यात हे असतं, काय म्हणतात, ते लिहिले कधी कोणाच्या मुलांना माहिती नसतं. जसं की रामायण हे कोणी लिहिले, वाल्मिकी ऋषींनी, आणि महाभारत कोणी लिहिले, व्यास ऋषींनी. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की असं तसं होईल, पण मी तुमच्या याबद्दल एक छोटंसं गाणं म्हणून दाखवते. दिल है छोटासा, छोटी सी आशा, मस्ती भर मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल है छोटा सा, छोटी सी आशा. आज पण लहान मुलांना म्हणजे मुलींना जास्त आदर दिला पाहिजे. मुली हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत ना, त्यामुळेच मी म्हणते. आज मी तुम्हाला ते दाखवतोय पुस्तक, पण त्याच्यातल्या गोष्टी तरी वाचू नाही शकत, कारण ते नंतर वाचेन. हे आहे गुरु आणि शिष्यांच्या गोष्टीचं पुस्तक आहे बघा. म्हणजे हा जो पुस्तक आहे ना, हे लिहिलंय माधुरी गोपाळ तानडे. आमच्याकडे ना तर डिप्लोमेट पिक्चर चालू आहे, म्हणून डिस्टर्ब होतो तुम्हाला. पण याच्यातल्या गोष्टी तुम्हाला बघायचं का, गुरु शिष्यांची. मी याच्यातली पहिली ओळ वाचून दाखवते, म्हणजे या पुस्तकाच्या हे लिहिलेली गोष्ट. भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक गुरु शिष्य नाते, हे नाते उलगडून सांगणारे गुरु शिष्यांची गोष्टी. माधुरी गोपाळ तानडे ह्यांची लेखिका आहे या पुस्तकांची. म्हणजे भारतीय संस्कृतीच्या प्रतीकमध्ये जितके गुरु शिष्यांचे नाते आहे, ते हे उलगडून सांगणारे ही गुरु शिष्यांची कथा. भारतीय संस्कृतीत जो कोणचा काळ आहे ना, तो फार जुना काळ असायचा. पण त्या काळाला एक छोटीशी